जनतेचा आवाज 24/7 न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। शिवसेना शिंदे गटाचे नांदेडचे सहसंपर्क प्रमुख दर्शनसिंग सिद्धू यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटात संपन्न। शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख दर्शनसिंग सिद्धू यांचा अभिष्टचिंतन सोहळा नांदेड रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला। तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दक्षिणचे व उत्तरचे आमदार आनंदराव पाटील बोंडारकर, आमदार बालाजीराव कल्याणकर हे होते। तसेच दर्शनसिंग सिद्धू यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व सायकल वाटप, तसेच महानगरपालिकेचे महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडीचोळी वाटप, त्याचबरोबर चष्म्याचे वाटप करून दर्शनसिंग सिद्धू यांनी समाजापुढे वेगळाच आदर्श ठेवला आहे। आमचे लाडके आपले सामाजिक काम करणारे, सामाजिक उपक्रम राबविणारे असे म्हणजे दर्शनभाई सिद्धू या भागाचे एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा धडाडीचा कार्यकर्ता आहे आणि पदाधिकारी आहे। त्यानिमित्त त्यांचे आज वाढदिवसानिमित्ताने सामाजिक उपक्रम त्यांनी चांगले राबविले। या कार्यक्रमाला या भागाचे दक्षिण भागाचे लाडके आपले आमदार, माझे सहकारी मित्र आनंदराव बोंडारकर, तसेच जिल्हा प्रमुख गंगाधर बोडुरे साहेब, तसेच शहर प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व इतर या भागाचे पदाधिकारी आणि महिला भगिनी, साफसफाई करणाऱ्या, स्वच्छता करणाऱ्या, तसेच विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमाला, सर्व ज्येष्ठ मंडळी या भागाची या कार्यक्रमाला उपस्थित लावली। सगळ्यांनी दर्शनभाई सिद्धूला शुभेच्छा दिल्या आणि चांगले दरवर्षीप्रमाणे दर्शनभाई सिद्धू आम्हाला चांगला कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम राबवित असतो। मीडिया जाहिरात न करता एक लोकांना फायदा झाला पाहिजे, विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे। पुस्तक वाटप शालेय सुद्धा त्यांनी वाटप केलं, सायकल सुद्धा वाटप केली आणि चष्मे सुद्धा मोफत वाटप केलेले आहे। आणि पक्षाची सुद्धा शाखा या भागामध्ये दरवर्षीप्रमाणे जुनी झाली की नवी दर्शनभाईच्या हाताने उपस्थित लावून पदाधिकाऱ्याला बोलून करत असतात। त्यामुळे त्यांचं कौतुक करतो, सर्व शिवसैनिकाचं या भागाचं कौतुक करतो की 100% मी त्यांच्या पाठीशी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही 100% त्याला न्याय देऊ। दर्शनसिंग सिद्धू यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे। दोन आमदारांची उपस्थिती काय सांगाल? शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आमचे मित्र दर्शनसिंग सिद्धू यांचा वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आणि दर्शनसिंग सिद्धू हे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवून ते वाढदिवस या ठिकाणी साजरा करतात। याही वर्षी अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत। त्यामध्ये आपण आता या ठिकाणी जे काही हे रुग्ण आहेत डोळ्याच्या आजाराचे, त्यांचा चष्मे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घेतला। जे काही मुलं आहेत शाळकरी, जे काही गरजू मुलं आहेत विद्यार्थी, त्यांना सायकल वाटप त्यांनी ठेवलेली आहे आणि जे काही सफाई कामगार महिला आहेत त्यांना साडीचोळी त्यांच्या माध्यमातून त्यांनी दिलेले आहे आणि अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी या ठिकाणी जेवणाचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे। विविध सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून नेहमीच ते करत असतात आणि त्यांचा वाढदिवस सुद्धा सामाजिक उपक्रमांना साजरा व्हावा हे त्यांच्या मनातली भावना त्यांनी अंमलामध्ये या ठिकाणी आणलेली आहे। त्या निमित्तानं मी त्यांना मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या हातून असेच समाज उपयोगी कार्यक्रम होत जावे अशी आई जगदंबा चरणी प्रार्थना करून त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। निश्चित नांदेड उत्तर मधले पक्षप्रवेश या ठिकाणी आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या उपस्थितीमध्ये झालेले आहेत आणि शिवसेनेला चांगली भरभराटीची दिवस पुढच्या काळामध्ये निश्चितपणे येणार आहे।